2025 ला छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आणि रिलीज होताच या चित्रपटाची चर्चा सर्वीकडे सुरू झाली। कारण चित्रपटामधील डायलॉग, कलाकारांची ऍक्टिंग, गडकिल्ले, पोशाख तसेच व्हीएफएक्सचा वापर खूप चांगल्या प्रकारे करण्यात आला आहे। छावा हा चित्रपट मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आगामी भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे। यात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत। या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे, जे की एक मराठी आहे, आणि दिनेश विजन यांनी मेडॉक फिल्म अंतर्गत निर्मिती केली आहे। हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 ला थिएटर मध्ये रिलीज होणार आहे। पण त्या अगोदर चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या काही सीन्समुळे हा चित्रपट बॅन करण्याची मागणी काही लोकांकडून केली जात आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्थ काय असेल तर त्याचं समर्थन कोणच करणार। त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येशूराणी सरकार या दोघांनाही लेझिम खेळताना म्हणजे नृत्य करताना दाखवलेलं आहे। छावा चित्रपटाचा ट्रेलर जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येशूबाई यांना लेझिम नृत्य करताना दाखवण्यात आला आहे आणि ह्याचमुळे शिवप्रेमींनी या चित्रपटाचा विरोध केला आहे। शिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देखील शिवप्रेमींनी दिला आहे। राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा। या डायलॉग मध्ये हिंदवी हा शब्द वगळण्यात आला आहे, त्यामुळे लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे। याशिवाय ट्रेलर मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाला अनावश्यक आदर दिल्याबद्दलही टीका केली जात आहे आणि या चुका सुधारल्या नाही गेल्या तर वाद वाढू शकतो। छावा चित्रपटाच्या वादाची पहिली ठिणगी पुण्यातून उठली। मराठा क्रांती मोर्चाने या चित्रपटाला विरोध केला आहे। चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील चुकीच्या आणि खोट्या प्रसंगांना मराठा समाजाचा तीव्र विरोध आहे। विकी कौशल यांच्या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज आणि येशूबाई यांच्याबद्दल आक्षेपही प्रसंग दाखवण्यात आला आहे। जगाच्या पाठीवर छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव राजे आहेत ज्यांच्या दरबारात स्त्री अथवा नर्तकी नाचलेली नाही। अशा राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात संभाजी राजे नाचताना दाखवले आहे असं म्हणत यावर मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप घातला आहे। महाराणी येशूबाई या देखील या चित्रपटात नृत्य करताना दाखवण्यात आले आहेत। या दोन्ही गोष्टी आक्षेपार्ह असून चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे दोन्ही प्रसंग त्वरित चित्रपटातून वगळावे अथवा मराठा समाज आणि शिवप्रेमी हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिला आहे। त्याचबरोबर यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका बजावणारे अमोल कोल्हे यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्यामुळे मला वाटतं की ट्रेलर मध्ये दुष्यंत छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येशूबाई या लेझिम खेळताना दिसत आहे। हा शेवटी आपला एक पारंपरिक नृत्य प्रकार आहे। त्या प्रसंगाची नेमकी पेरणी चित्रपटात कशासाठी करण्यात आली याचा उद्देश काय हे चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही। ते पुढे म्हणाले, माझं प्रामाणिक मत आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहास समोर आणत असताना स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखाला, त्या दैदिप्यमान इतिहासाला कुठे गाळबोट लागणार नाही याची पूर्ण काळजी आमच्या टीमने घेतली होती। त्याच पद्धतीनं माझी अपेक्षा आहे की छावाच्या संपूर्ण टीमनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहास, त्या इतिहासाला कुठेही गाळबोट न लावता त्या इतिहासाची कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा, आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वाद निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही। परंतु नक्कीच आपला दैदिप्यमान इतिहास हा हिंदी चित्रपटाद्वारे इतक्या मोठ्या प्रमाणावर जर देशभर आणि जगभर जात असेल आणि योग्य पद्धतीने जात असेल त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा त्याला पाठिंबा देणं हे तितकंच गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे, जेणेकरून आपला इतिहास हा आणखी दिमागदार पद्धतीने जगासमोर मांडता येईल। खासदार अमोल कोल्हे यावर प्रतिक्रिया देत चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले की लेझिम नृत्य हे एक पारंपरिक नृत्य आहे आणि चित्रपटाचा हा सीन मूवीचा एक मोठा भाग नसून एक छोटासा पार्ट आहे। पण ह्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात असतील तर आम्ही तो सीन डिलीट करू। हा चित्रपट बनवण्यामागचा हेतू फक्त हाच आहे की छत्रपती संभाजी महाराज कोण होते, त्यांनी स्वराज्यासाठी किती मोठं बलिदान केलं आहे हे पूर्ण जगाला कळलं पाहिजे। अशा प्रकारचे ऐतिहासिक चित्रपट बनवण्या अगोदर दिग्दर्शक 100 वेळा विचार करतात, कारण लोक यामध्ये खूप साऱ्या चुका तर काढतातच, त्याचबरोबर चित्रपटाला विरोधी करतात। हा चित्रपट बनवण्याचं धाडस लक्ष्मण उतेकर या मराठी माणसाने केलं आहे, ज्यामुळे त्यांना सपोर्ट करणं ही आपली एक जबाबदारी आहे। पण या चित्रपटाच्या माध्यमाने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पूर्ण जगासमोर येणार आहे। मी माझ्या फॅमिली सोबत कधी चित्रपट पाहायला गेलो नाही, पण ह्यावेळी मी नक्कीच, तुम्ही देखील तुमच्या फॅमिली सोबत हा चित्रपट नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।